हरे कृष्णा, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात सगळ्यांना. खूप खूप तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांनी मिनी ब्लॉग बनवत आहे. तर आज मस्त शुभ सकाळ झालेली आहे. 9 वाजत आलेले आहेत सकाळचे आणि आमचं चालू आहे काम कुरड्या बनवायचं. तर कुरड्या बनवतोय छानपैकी. 10 किलोचा घाट घेतलेला आहे. इकडे बघा एक बाज भरलेली आहे आणि दुसरा पलंग आता करतोय आणि इकडे कुरड्यांचं काम चालू आहे बघा. छानपैकी कुरड्या सासूबाईंनी आम्हाला शिकून दिलं आहे. तर कुरड्या बनवायचं काम चालू आहे आमचं मळ्यामध्ये. हा आहे आमचा मळा मानूर गावामध्ये, नाशिकपासून 5 किलोमीटर. खूप सुंदर असा परिसर, सगळीकडे खूप छान वाटतंय. इकडे बघा, इकडे पण आता बटाटे उकडायला घातलेले आहेत. हे बघा, तर आता बटाट्याचा पण आपल्याला बटाटे आणि साबुदाण्याचा पापड्या करायच्या आहेत. इकडे दगडाची चूल केलेली आहे. इकडे मोगरा फुलला आहे बघा, खूप छान असा. हा गावठी मोगरा आहे आणि हा पण आहे. 2 प्रकारचे मोगरा आहे, पण खूप सारे फुलं आहेत, खूप सारे. आणि इकडे पेरू आलेले आहेत छानपैकी. मस्त पेरू आहे गावठी. तर पेरू पण खायला या तुम्ही. सगळ्यांनी चीक खायला या कुरड्याचा. कोणाकोणाला आवडतं कुरड्यांचा चीक. तर इकडे बघा मस्त चाफा फुललेला आहे आणि गुलाब आहे, चाफा आहे. इकडे पण मोगरा आहे, आंबे आहे आणि तिकडे खूप साऱ्या तुळशी माता लावलेल्या आहेत. तर इकडे आहेत अजून छानपैकी फुलं, मधुमालती. हे बघा मस्त मुलं दूध चीक खात आहे. तुम्ही पण या खायला आणि आनंद घ्यायला. तर तुम्हाला जर कुरड्याचा चीक कसा बनवायचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओवर सर्च करून तो व्हिडिओ बघू शकता. 10 किलोचा घाट कसा घ्यायचा, तर तुम्ही त्याचं प्रमाण वगैरे बनवू शकता. आम्ही तर दगडाच्या चुलीवरच मळ्यात छान बनवतो आणि मस्तपैकी आता कुरड्या झालेल्या आहे. आता साबुदाण्याच्या कुरड्या पण मी जरा करते. सगळ्यांनी या आनंद घ्यायला. व्हिडिओवर जाऊन तुम्ही मागे जाऊन सर्च करू शकता. मळ्यातले खूप छान छान व्हिडिओ आहेत. सध्या मी व्हिडिओ बनवत नाही आहे, खूप कमी बनवते, कारण मला वेळ पण नाही आहे आणि खूप सारी आवड कमी झालेली व्हिडिओ बनवायची. पण आज म्हटलं छोटाची शॉर्ट बनवूया. तर सकाळी आम्ही 6:30ला मळ्यात आलो होतो. आज खूप उशीर झाला आहे. तर चला, सगळ्यांना थँक्यू सो मच. व्हिडिओ नक्की सर्च करून बघा आणि जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवर प्रेस करा. ओके, बाय बाय, थँक्यू सो मच. हरे कृष्ण.